तो राजा आणिक कुठले दळहाले. प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी, या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यानो, झापड लावू नका. प्राथमिक शाळा. ओके. तर आपण आज टेंबे येथील ओम हायटेक नर्सरी याला व्हिजिट करण्यासाठी आलेले आहेत. तर आपण आल्याबद्दल आमच्या ओम हायटेक नर्सरीकडनं सर्वांचं पहिले स्वागत आहे, सर्व शिक्षकांचं, मॅडमांचं आणि विद्यार्थी मित्रांचं. तर मी तुम्हाला सांगतो, हे आपण जिथं आलो आहे तिथं आपण बियाणं रोप कसं तयार होतो. तर त्याच्यासाठी आपण पहिली एक टोमॅटोची बी पाहिली का तुम्ही? हां. तर इथं सर्व भाजीपाल्याची रोपं तयार होतात. तर त्याच्यासाठी आपण मनुष्यबळ जास्त लागतं. त्याच्यासाठी आपण आधुनिक टेक्नॉलॉजीने मशीन आणलेलं आहे. तर मशीनमध्ये आपण ते मशीन पण दाखवू तुम्हाला. तर त्या मशीनमध्ये आपण बियाणं टाकलं जातं. तिथं मजूर लोक काम करतात. त्याच्यावरनं ते बियाणं कोकोबीट रोप तयार होण्यासाठी प्रथम एक प्लॅस्टिक ट्रे लागतो. त्याच्यात कोकोबीट लागतं. कोकोबीट म्हणजे नारळाचा भुसा असतो. त्याच्यात ब्लॅक कलरचा ट्रे असतो. ब्लॅक कलरचा ट्रे कशासाठी असतो? तर तो त्याच्यात जर्मिनेशन होण्यासाठी, उगवण क्षमता याच्यात जास्त उगवण क्षमता होते, त्याच्यामुळे तो ब्लॅक वापरला जातो. ते टाकल्यानंतर आपण तिथून पॉलीहाऊस, तो पॉलीहाऊस असतो प्लॅस्टिक याच्यातला पॉलीहाऊस, आणि याला शेननेट म्हणतात. तर त्याच्या जर्मिनेशनसाठी आपण 3 दिवस 4 दिवस कोंब येतोपर्यंत आपण प्लॅस्टिक काळ्या पेपरमध्ये आपण त्याला झाकलेलं असतं. तर त्याच्यातून ते जर्मिनेशन झाल्यानंतर तिथं आपण त्याला पसरवतो 4 दिवसानंतर. ते झाल्यानंतर त्याला आपण औषधं, खत, खाद्य, पाणी देत असतो वापसा कंडिशननुसार. त्याच्यानंतर आपण त्याला जसं जसं वरतील तसं तसं ट्रीटमेंट वापरून आपण त्याला कीटकनाशक, बुरशीनाशक, जे त्याला पोषक खाद्य असतं ते दिलं जातं. त्याच्यानंतर तिथून 20 दिवसानंतर त्याची ग्रोथ होते. त्याच्यानंतर आपण इथं आणतो याच्यासाठी वातावरण चेंजेस बदल करण्यासाठी. त्याच्यामुळे आपण त्याला उन्हात आणतो. उन्हात आणल्यानंतर हे कमीत कमी 20-25 दिवसात आपलं एक रोप तयार होतं. त्याच्यामध्ये मग प्रत्येक व्हरायटीचा प्रत्येक सिगमेंट असतो. बारीक मिरची, जाड मिरची, याच्यात टोमॅटोमध्ये प्रत्येक व्हरायटी वेगळी असते. टरबूजमध्ये वेगळी व्हरायटी असते. त्यामध्ये आपण सर्व कारलं असतं, कारल्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी असतात. प्रत्येक भाजीपाल्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी असतात. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आपण त्यांना रोप देत असतो. त्याच्यामध्ये एकरी रोप आपल्याला जर आपण अंतर मोजून आणलं शेतकऱ्याने, तर आपण त्याच्यावर कॅल्क्युलेशन काढून आपण त्यांना रोप किती लागणार आहे. एकरी 7 ते 8 हजार रोप मिरची व टोमॅटो व टरबूज लागतं. त्याच्यामध्ये मग आपण शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून आपण शेतकऱ्यांचे चांगले उत्पन्न आणण्याचा प्रयत्न करतो. कोणाला काही प्रश्न? या नर्सरीमध्ये किती रोपांचे प्रकार आहेत? या नर्सरीमध्ये कमीत कमी 20 ते 30 प्रकार आहेत. या नर्सरीत उपयोग काय होतो या रोपांचा? रोपांचा शेतकऱ्यांना जे घरी बियाणं टाकलं जात होतं त्याच्यात उगवण क्षमता कमी असल्यामुळे ते व्यवस्थित येत नव्हतं, जर्मिनेशन होत नव्हतं. त्याच्यामुळे हे आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये आपण पॉलीहाऊसमध्ये व नर्सरीमध्ये चांगले गुणवत्तेचे रोप तयार होतं. जसं सदृढ रोप आलं तर सदृढ उत्पन्न, सदृढ पीक तयार होतं. त्याच्यामुळे याच्यात आपण नर्सरीमध्ये रोप टाकण्याचा तो शेतकऱ्यांना फायदा आहे. आणि याच्यात जर्मिनेशन एकसारखेपणा रोपांचा येतो. केमिकल नाही, आपण पेस्टिसाइड, रासायनिक खतं, बायोलॉजिकल खतं असं वापरतो. सर्व भाजीपाल्याचे रोप आहेत. जसं जसं हे असं भाजीपाल्याचा प्रकार असतो त्याचं काही कोबी, टोमॅटो 20-25 दिवसात तयार होतात. काही आता वेलवर्गीय असतो तो 20-25 दिवसात तयार होतो. काही काकडी असते ती 15 दिवसात तयार होते. सर असं असतो, आता कारल्याचं रोप आहे तुमचं 3.5 रुपयाला. काकडीचं रोप 2 रुपयापासून तर 10 रुपयापर्यंत असतं. त्याच्यावर व्हरायटीनुसार कॅल्क्युलेशन होतं. ते टोमॅटो, मिरची हे 1 रुपये 20 पैसे, 1 रुपये 20 पैसे रोप असतं. कोबीचं 1 रुपये असतं. शेतकऱ्यांना तुम्ही सजेशन दिलं तर कोणत्या जातीचे, प्रत्येक पिकांचे कोणत्या जाती चांगल्या आहेत ते असं तुम्ही सुचवू? आम्ही आता चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्या घेतल्या तर सिमेनस कंपनी, सिजेंटा कंपनी, ॲडव्हान्टा कंपनी, अशा भरपूर काही कंपन्या, चांगल्या कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या. तर त्यांच्यामध्ये चांगल्या व्हरायटी आहेत. आता नवीन नवीन कंपनी पण चांगल्या येत आहेत. त्याच्यामुळे जे, आणि आपण R&D प्लॅन, R&D बेस कंपनीचंच बियाणं टाकतो आणि बिलिंगमधलं बियाणं टाकतो, म्हणजे डुप्लिकेशन होणार नाही, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.
पासून चालूच करतोय पॉली हाऊसमध्ये. पावसाळ्यामध्ये आपल्याला बाहेर खूप सतत पाऊस असल्यामुळे कांद्याचं बियाणं सडतं, त्याच्यामुळे आपण नर्सरीत आता कांद्याच्या बियाणावर हे काम करणार आहे. भविष्यात तुम्ही असं शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस आहे का तुमचा? म्हणजे तुमच्याकडून हो. जर रोप घेतलं तर तुम्ही मार्केटिंगसाठी जागेवर शेतकरी आणि जवळ व्यापारी पाठवतो आपण, किंवा नागपूर मार्केटमध्ये पण आता चालू झालेलं आहे. परत इथं जायकड्याजवळ प्रत्येक एरिया ज्या शेतकऱ्यांना जिथं जिथं जवळ पडेल, आता इथून नागपूरमधनं जायकड्यामधनं ताराबाद असं छोटे छोटे आता मार्केट चालू झाले, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं होऊन गेलं. जसं आपल्याला सुरत किंवा गुजरातमध्ये कुठं बाहेर माल पाठवावा लागायचा, ते आता एवढे परिश्रम राहिले नाही आणि 2 तासात तुम्ही मार्केटमध्ये जाऊन पैसे घेऊन आपला माल विक्री करून घरी येऊ शकता. कर्नाटकमध्ये त्याच्यामध्ये जे हे असतात किडी असतात, ती या रोपांना अटॅक करतात, मग ती याला व्हायरस इन्फेक्शन आलं, त्याच्यामुळे याचं त्यात मिक्स होत नाही. हे त्याच्यावर हे कसं याच्या एकदम बाल अवस्था आहे, एकदम ते मोठं हे म्हणजे एक 5 वर्षाचा मुलगा आणि एक 20 वर्षाचा मुलगा, रोगप्रतिकार शक्ती 5 वर्षामध्ये कमी असते, त्याच्यामुळे तो अटॅक याच्यावर होईल. LLP म्हणून प्लांटचं नाव आहे वर खालच्या टेंबेचं. तर इथून सुरुवात करतो मी. या पहिल्या याच्यात लाईम असतं, म्हणजे चुनी माती वगैरे असते. तर दुसऱ्या याच्यात सिमेंट असतं. तिसऱ्या याच्यात जिप्सम असतं आणि याच्यात आपलं ऑइल वगैरे असतं. याच्यातनं वरती येतं, हॉपरमधून वरती येतं. वरती आल्यानंतर याच्यात मिक्सिंग केलं जातं. याच्यातनं वाफ दिली जाते. या पाईपमध्ये वाफ येते पूर्ण. हां, त्याच्यात तिकडे बॉयलर आहे, तिकडून बॉयलरमध्ये वाफ देऊन याच्यात येतं. याच्यात मिक्सरमधून खाली आले का तर हे 3 तास इथे ठेवलं जातं. 3 तासात रायझिंग येते. हा मोल्ड अर्धाच भरला जातो. अर्धा भरल्यानंतर पूर्ण मोल्ड होतो, पूर्ण रायझिंग येते त्या मोल्डला. 3 तास आल्यानंतर 3 तासानंतर तो पुढे कटिंगला जातो. हां, पुढच्या प्लांटला, पुढच्या याच्यात जातो ते. हां, ॲटोमॅटिक जातं. याच्यात फक्त 22 मोल्ड आहेत. 22 मोल्ड आपण 3